नमस्कार, मी गौरी अवधूत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज तुम्हाला मी दाखवणार आहे कोकणातील गोंधळ. कधी पाहिलं आहे का कोकणातील गोंधळ कसा असतो? हा व्हिडिओ स्किप न करता पहा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोकणात कशा प्रकारे देवीचा गोंधळ जागर केला जातो ते तुम्हाला पाहायला मिळेल. कडवई या गावी माझ्या आजोळी म्हणजेच माझ्या मामाच्या गावी हा गोंधळ होता. गोंधळ हा आपल्या कुलदैवतेच्या म्हणजेच कुलस्वामिनीच्या नावाने घातला जातो, जे की आमची कुलदैवत आहे बहिरी भवानी. तर आम्ही बहिरी भवानीच्या नावाने गोंधळ घालतो व देवीचा जागर करतो. गोंधळ लग्नानंतर घातला जातो. गोंधळ घालण्यामागचे कारण असे आहे की आपले वैवाहिक जीवन सुखाचे समृद्धीचे जावे, भरभराटीचे जावे, आपल्या आयुष्यात कोणताही संकट येऊ नये, तसेच आपल्या कुलदैवतेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहू दे, यासाठी देवीचा गोंधळ जागर घातला जातो. तर मग पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि तुमची कुलदैवत कुलस्वामिनी कोणती आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पाजळणार आहोत इथे. तर माझी विनंती आहे की चव्हाण भाऊकीने आम्हाला सांगायचं आहे की आपण आता ड्युटी पाजळायची की थोडा वेळ थांबायचं. सगळे आले आले हो. हॅलो ऐका, गावकरी मान मानकरी खोत पाटील पाहुणे मंडळी, चव्हाण भाऊकी ड्युटी मध्ये हुकूम. वेळ करू नका, चला देव घरामध्ये डायरेक्ट घाट दुपारत घ्या. एकाने घाट दुपारत चला, घंटी वाजव, चला देवाजवळ. आपल्याला देव आणायला जायचं आहे. अशा प्रकारे देवीच्या डोक्यावर उपरणे धरून मानाने देवीला गोंधळासाठी आणले जाते. आपापली आरती आपापल्या मांडासमोर ठेवायची. फक्त महिलांनी दिवट्यानी अजिबात हातातलं काही ठेवायचं नाही. तसेच काकडे ना
व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच तुमच्याकडे कशाप्रकारे गोंधळ घातला जातो, देवीचा जागर कसा केला जातो ते नक्की कमेंटमधून सांगा. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनला प्रेस करा.